ह्या मार्गात येण्याचे कारण माझे म्हणजे असे आहे की मी माझ्या मुलाबाळांना शेवटीच्या बिमारीमुळे खूपच त्रस्त झालो होतो. दर्गे वैद्वानी सर्व पुंजून काढले. हप्त्याचा मी दर्ग्यात जायचो आणि ह्या परिसरात सुद्धा मी दर्ग्यात आलो हो. पण एवढंही करून मला समाधान नाही मिळालं. अखेर मी त्रस्त होऊन मी माझं निवासस्थान सोडून मी बाहेर गेलो आणि परिवार मी आपल्या निवासस्थानी सोडून गेलो. आज आपल्या नागपूर परिसरामध्ये जो मेट्रो बनला आहे त्या मेट्रोच्या कामाला मी तिकडे बाहेर लागून गेलो. तिथून मी हप्त्याचे 5,000 6,000 असा मी कमाई करत होतो आणि ते पूर्ण कमाई मी माझ्या परिवारात पाठवत होतो. पण तरी ते 8 दिवस ते रुपये राहत नाही होते. असं करता करता मी 3 महिने खूप त्रासून गेलो आणि ते जे काही कमाई केली बाहेर राहून परिवारासाठी पण एकाही रुपयाचं समाधान मला मिळाला नाही. आणि भगवंताचे जो बाबाचे जो सेवक आहे तर सेवकाच्या माध्यमातून मला हा मार्ग सापडला. म्हणजे मार्गाची रूपरेषा दिसली आणि सेवकाच्या माध्यमातूनच आपल्याला या मार्गाची रूपरेषा कळते. आणि या मार्गात आपण प्रवेश करतो तर सेवकाच्या माध्यमातूनच करतो. आणि आपल्याला सेवक मार्गदर्शन करते. मार्गदर्शन करून मार्गदर्शनापर्यंत पोहोचवते. आणि मार्गदर्शक आपल्याला आपली पूर्ण गाथा हा विचारून आपल्याला समाधान करते. आणि आपण मार्गात प्रवेश करायच्या आधी मार्गदर्शक आपल्याला घराची साफसफाई धागेदोरे जे बी काही आपल्याला परेशानी आहे ते पूर्ण काढायला लावते, सफाई करायला लावते. त्यानंतर आपल्याला 3 दिवसचे कार्य देते. 3 दिवसच्या कार्यामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला झोप लागते. त्या दिवशी आपल्या घरी झोप लागली तर त्या दिवशी असं वाटते का पूर्ण घर म्हणजे असं सुखमय आणि सौंदर्य वातावरण वाटते. पण हे खरं आहे, सौंदर्य वातावरण वाटते. पण त्या पहिल्या दिवसाले सेवकांनी कधी भुललं नाही पाहिजे. त्याच दिवसाले घेऊन भजून शेवटपर्यंत वर चालत राहिलं तर त्याच्या अंगी काटाप्रकार त्याच्या केसाला धक्का लागत नाही. पण याच्यामध्ये आपल्याला तत्व शब्द दिले आहे. 4 तत्व 3 शब्द 5 नियम. त्या नियमाचं पालन करणं आहे. त्या नियमाचं जर पालन केलं तर तुम्ही कुठेही जा, तुमच्या अंगीही काटा रुतत नाही. आणि त्याचप्रमाणे मी कार्य केले. आणि कार्य केले 3 दिवसाचे, 7 दिवसाचे, 11 दिवसाचे, 21 दिवसाचे. आणि असं नेहमीप्रमाणे मी 2-3 वर्ष करत राहिलो. आणि मार्गदर्शकचा मला आदेश मिळाला की तुम्ही त्याग घडवा. पहिल्यांदा मी होकारच नाही दिला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा म्हटलं. दुसऱ्या वेळेस मी होकार नाही दिला. आणि तिसऱ्यांदा त्यांनी म्हटलं आता आपल्याला भगवंताची आपल्या घरी यायची इच्छा आहे. म्हणलं आपण शब्द काटावं नाही तर आपण दुःखाचे पात्र बनू शकतो. म्हणजे मला स्वतःच्या मनाला वाटलं भगवंत आपल्या घरी म्हणजे येणं चाहते बा, पण आपण त्याग नाही घडू, भगवंताच्या घरी आपण उपस्थित नाही करू, म्हणजे हे आपली चुकी आहे. तर त्यांच्या शब्दाला मान देऊन मी त्याग घडवला. त्याग चांगलापणे घडला.
मासिक हवन चांगल्यापणे घडले आणि नवे हवन पण मोठ्या प्रमाणात भगवंतानीच केलं, मी नाही केलं. फक्त शब्द दिले भगवंता का मा घरी बाहेर जाऊन शेवटा आले पाहिजे आणि करता करता तुम्हीच आहे, तुम्हालाच करणं आहे. एक मी माध्यम घडवता करवता करविता तुम्हीच आहे, तुम्हालाच करून घेणं आहे. त्याचप्रमाणे मी भगवंतासमोर शब्द ठेवून कार्य केले, त्याप्रमाणे वागलो. माझा परिवार पण वागला आणि आज सुखमय जीवन जगत हा. माझा मुलगा भोपाळले शिकत आहे, मुलगी 12वीले आहे आणि माझे 2 हाताची मेहनत मजदुरी आहे. बाकी असं साहेब धंदा वगैरे काही आहे नाही. या 2 हाताच्या मेहनत मजदुरीमध्ये माझा परिवार सुखरूप जगत आहे आणि माझ्या मुलाचं शिक्षण पाणी चांगल्यापणे होत आहे. बस एवढंच बोलून मी आपले 2 शब्द थांबतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.